भाजपनं निवडणुकीचं कॅम्पेनच 400 पारच्या घोषणेनं केला. मात्र भाजपला 250 जागा देखील स्वबळावर मिळालेल्या नाहीत. त्यातच उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामधल्या जनतेनं विरोधकांना पसंती दिली. कोणत्या 5 राज्यांमध्ये भाजपला रोखण्यात आलेलं आहे पाहूयात. भाजपच्या 400च्या नाऱ्याला इंडिया आघाडीनं अखेर ब्रेक लावला. महाराष्ट्रासह 5 राज्यात विरोधकांनी भाजपची नाकेबंदी केल्यानं पंतप्रधान मोदी आणि भाजपला जोरदार झटका बसला. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये भाजपला रोखल्यानं भाजपला अपेक्षेपेक्षा यश मिळालं नाही आणि इंडिया आघाडीसाठी जर तरच्या संभावना तयार झाल्या. ज्या 5 राज्यांनी भाजपला रोखलं त्यात पहिला नंबर आहे उत्तर प्रदेशचा. यूपीत अखिलेश यादवांची समाजवादी पार्टी आणि काँग्रेस आघाडीनं जोरदार कामगिरी करत मोदी योगींना जबर झटका दिला. उत्तर प्रदेशातल्या 80 जागांमध्ये समाजवादी पार्टीला 35 जागांवर विजय मिळाला आणि काँग्रेसचे 7 खासदार निवडून आले. 2019 मध्ये अखिलेश यादवांचे 5 खासदार तर काँग्रेसला 1 जागा मिळाली होती. एनडीएचा विचार केला तर भाजपच्या अवघ्या 34 जागा निवडून आल्या. आरएलडीचे 2 खासदार, अपना दलचा 1 खासदार असे एकूण एनडीएचे फक्त 37 खासदार जिंकले. 2019 मध्ये यूपीत एकट्या भाजपलाच 62 जागा आणि अपना दलला 2 जागा मिळाल्या होत्या. एनडीएचे 64 खासदार होते. म्हणजे आताच्या निकालात एनडीएचं 27 जागांचं नुकसान झालंय. आणि आझाद समाज पार्टीचे रावण अर्थात चंद्रशेखर आझाद नगीना सीट वरून विजयी झाले. 10 साल के बाद लगातार तीसरी बार जनता जनार्दन का प्यार हमारे संकल्प को नई मजबूती देता है, नई ऊर्जा देता है. हमारे विरोधी एकजुट होकर भी उतनी सीटें नहीं जीत पाए जितनी इस लोकसभा चुनाव में अकेली बीजेपी ने जीती है. बात ऐसी है कि महाराष्ट्र ने, उत्तर प्रदेश ने, पश्चिम बंगाल ने सबसे बड़ा खेला किया है. जहाँ जहाँ मोदी जी और अमित शाह ने अन्याय किया, अत्याचार किया है, वो सभी स्टेट उनके खिलाफ चले गए. यापूर्वी भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं ते त्याचं मार्जिन हे फार मोठं असायचं. आता त्यांना काही ज्या जागा मिळाल्यात त्या मर्यादित अशा प्रकारच्या मार्जिनी मिळाल्यात. मोदींना झटका देणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं महायुतीला धोबी पछाड दिलाय. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यापैकी महायुतीला 18 तर महाविकास आघाडीला 29 जागांवर विजय मिळाला आणि इतर 1 जागा. महाविकास आघाडीचा विचार केला तर काँग्रेस 13, ठाकरे गट 9 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 7 जागा मिळाल्या. महायुतीत भाजपला 10, शिंदेची शिवसेना 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली आहे. आणि ही जी महाराष्ट्र विकास आघाडी केली त्या आघाडीच्या वतीनं आणि विशेषतः काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि आमचे सहकारी या सगळ्यांनी एकत्रित जीवाभावाच्या वतीनं काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळेच हे यश जसं आम्हाला मिळालं राष्ट्रवादीला तसं काँग्रेसलाही मिळालं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला सुद्धा मिळालं. आम्ही 30+ हाच आकडा आम्ही सांगत होतो. आमच्या काही जागा दहशत, पैसा याचा वापर केल्यामुळे आमच्या काही जागा थोड्या मतांना आम्ही गमावल्या आहेत, हे सत्य आहे. पण भविष्यामध्ये जागा आम्ही परत मिळवू. 30पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू. 30 हा आमचा आकडा कायम होता आणि आम्ही तेवढ्या जागा जिंकलेल्या आहेत. राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काय अपप्रचार केला, संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा
त्यामध्ये आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला कुठं कमी पडलो याचा नक्की विचार आम्ही करू आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करू, त्यांचा संभ्रम दूर करू. देशपातळीवर भाजपला रोखणारं तिसरं राज्य म्हणजे पश्चिम बंगाल. इथे पुन्हा एकदा ममता बॅनर्जींनी कमाल केली. तृणमूल काँग्रेसनं 29 जागा जिंकल्या. 2019 मध्ये तृणमूल काँग्रेसला 22 जागा मिळाल्या होत्या, म्हणजे 7 जागांचा फायदा तृणमूलला झाला. तर भाजप 18 वरून 12 वर आली. इथे भाजपला 6 जागांचा फटका बसला. गेल्या वेळी काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या, यावेळी काँग्रेसला 1 जागा मिळाली. मोदींना ब्रेक लावणारं चौथं राज्य म्हणजे राजस्थान. राजस्थानमध्ये भाजपला 14 जागा मिळाल्या. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाला 1 जागा मिळाली. 2019 मध्ये भाजपला 24 आणि एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाला 1 जागा, अशा 25 पैकी 25 जागा एनडीएने जिंकल्या. मात्र यावेळी काँग्रेसने 8 जागा जिंकल्या. 1 जागा कम्युनिस्ट आणि 1 जागा भारत आदिवासी पार्टीला मिळाली. म्हणजे एनडीएला 10 जागांचं नुकसान झालंय. मोदींना काँग्रेसनं कर्नाटकातही चांगला झटका दिला. भाजपला कर्नाटकात 28 पैकी 17 जागांवर विजय मिळाला. तर एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जेडीएसचे 2 खासदार आले. काँग्रेसचे 9 खासदार विजयी झाले. 2019 मध्ये भाजपनं 28 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपला 8 जागांचं नुकसान झालं. 400 पारचा नारा घेऊन मोदी ब्रिगेड मैदानात उतरली होती. पण यूपी, महाराष्ट्र, राजस्थान आणि कर्नाटकातल्या जनतेने विरोधकांना साथ दिल्यानं विशेषतः यूपीत अखिलेश यादव आणि राहुल गांधींच्या झंझावातामुळे मोदींना मोठा झटका बसला. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.